रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे आज मराठा क्रांती मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। जिल्ह्यातील लाखो मराठा बांधव या मोर्चात सहभागी झाले। तरुणींनी या मोर्चाचं नेतृत्व केलं। निजामपूर रोडवरील अमित कॉम्प्लेक्स येथून निघालेला हा मोर्चा एसटी स्टँड बाजारपेठ मार्गे अतिशय शांततेने शिस्तबद्ध पद्धतीने तहसील कचेरीवर धडकला। आंदोलकांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं। मोर्चात सहभागी प्रत्येकाच्या हातात भगवा झेंडा होता, त्यामुळे सगळं वातावरण भगवं झालं होतं। जिल्ह्यातील आमदार भरत गोगावले, धैर्यशील पाटील, प्रवीण दरेकर, माजी आमदार श्याम सावंत, माणिक जगताप हे देखील या मोर्चात सहभागी झाले। मोर्चादरम्यान वाहतूक कोंडी टाळण्यासाठी माणगाव तालुक्यात मुंबई गोवा महामार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्यात आली होती। सिंधुदुर्गातही आज मराठा मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। या मोर्चालाही चांगला प्रतिसाद मिळाला। सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओरोस येथून मराठा मोर्चाला सुरुवात झाली। या मोर्चात लाखो नागरिक सहभागी झाले। या मोर्चामुळे मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली। दोन्ही बाजूला 2.5 किलोमीटरच्या रांगा लागल्या। मोर्चात राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार विनायक राऊत, नितेश राणे, वैभव नाईक यांच्यासह राजकीय पक्षांचे पदाधिकारी सहभागी होते। या मोर्चात जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। ओरोस येथील आदिवासी बहुल असलेल्या पालघर जिल्ह्यात आज मराठा समाजानं मूक मोर्चा काढला। दुपारी 3च्या सुमारास हा मोर्चा पालघरच्या आर्यन कॉलेजजवळ आला। वसई विरार शहरातून तसंच पालघर, बोईसर, वाडा, मोखाडा, जव्हार, तलासरी, डहाणू, विक्रमगड येथून मराठा समाज एकवटला होता। पोपटी घटनेचा निषेध या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आला। आजच्या मोर्चासाठी प्रशासनानं जय्यत तयारी केली होती। वर्ध्यामध्ये आज मराठा मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। जुन्या आरटीओ मैदानावरून या मोर्चाला सुरुवात झाली। जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाची सांगता करण्यात आली। या मोर्चासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। मोर्चासाठी वर्धा शहरात येणारे रस्तेही बंद करण्यात आले। गोव्यात शिवसेना मजबूत करण्याचा निर्धार उद्धव ठाकरेंनी केलाय। दिवाळीनंतर गोवा विधानसभा निवडणुकीसाठीच्या जागा वाटपाची आणि वेलिंगकरांचा पक्ष भाषा सुरक्षा मंचाची युतीची घोषणा करण्यात येणार आहे। गोव्यातल्या जनतेला बदल हवाय। गोव्यातल्या जनतेनं विश्वासानं पर्रीकरांच्या हाती सत्ता दिली, पण परिस्थिती बदलली नाही असं म्हणत उद्धव यांनी पर्रीकरांवर निशाणा साधला। आजपर्यंत आपल्या मनामध्ये जी भावना शिवसेनेबद्दल होती ती शिवसेना केवळ निवडणुकीपुरती येते। यावेळेला शिवसेना निवडणुकीपुरती येणार नाही। जसं महाराष्ट्रामध्ये आम्ही काम करतो आहोत, जसं मुंबईमध्ये आम्ही काम करतो आहोत, 24 तास शिवसेना, शिवसैनिक हा आपल्यासोबत आपल्या व्यथावेदनांमध्ये त्या सोडवणुकीसाठी सहभागी झाल्याशिवाय राहणार नाही। प्रत्यक्ष निवडणूक मुद्द्यांना, प्रचाराच्या मुद्द्यांना मी हात घातलेला नाही। दिवाळीनंतर जेव्हा आमची चर्चा पुन्हा होईल तेव्हा आमच्या युतीची एक आउटलाईन ठरेल, आमचा वचननामा ठरेल आणि मग नंतर मात्र प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात होईल। त्यांनी एका अपेक्षेने त्यांना मतदान केलं होतं की बाबा आमच्या आयुष्यात हा माणूस बदल घडवेल। परिस्थिती तशीच राहिली, पण ते मात्र गोवा सोडून तिकडे गेले आणि आता त्यांचं लक्ष तर गोव्यापेक्षा पीओके बीओके या ठिकाणी ते आता खूप आपली आर्मी स्वाभिमानी आहे, त्यांना खंडणीतून उकळलेले पैसे नको असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलंय। हे दिल है मुश्किल या सिनेमाच्या रिलीजबद्दल जो तोडगा निघाला त्या संदर्भात उद्धव यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। कालच्या बैठकीत नक्की काय झालं याची माहिती मला मिळाली नाही, पण हे तिघं अर्थातच मुख्यमंत्री राज ठाकरे आणि करण जोहर मिळून ये तो होना ही था नावाचा एक नवा सिनेमा करतायत असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी जोरदार टोलेबाजी केली आहे। आर्मीचं पण एक त्यांचा स्वाभिमान आहे आणि त्या स्वाभिमानाला त्यांनी सांगितलं की आम्हाला अशी खंडणी वसूल केल्यासारखे पैसे नको आहेत। जो भी करना है दिल से करो, लेकिन ऐसी बातें होने लगी आणि मला वाटतं काल उद्या आपण सामनामध्ये त्याच्यावरती मत व्यक्त केलेलं आहे। मला त्या चर्चेची संपूर्ण माहिती काही मिळाली नाही, पण साधारणतः एक गोष्ट कानावर आली, आपण कन्फर्म करू शकता। त्या तिघं मिळून एक आता नवीन चित्रपट काढतायत आणि त्याचं नाव काल मला वाटतं नक्की झालंय, ये तो होना ही था। हे दिल है मुश्किल या सिनेमा रिलीजच्या तोडग्यावरून अभिनेत्री ट्विंकल खन्नानं मनसेला लक्ष्य केलंय। पाकिस्तानी कलाकार सिनेमात घेतले, त्यामुळे प्रायश्चित्त म्हणून आर्मी वेलफेअरमध्ये पैसे द्यावेत असं राज ठाकरे यांनी सुचवलंय। त्यावर ट्विंकल खन्नानं जोरदार निशाणा साधलाय। अशा प्रकारे पैसे जमा करणं म्हणजे खंडणी असल्याचं तिनं म्हटलंय। सिनेमा तयार करणाऱ्यांना धमकावण्याऐवजी तुमच्या पक्षातल्या लोकांचं कल्याण करा असा सल्ला तिनं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना दिलाय। एका वृत्तपत्रात तिने या संदर्भात लेख दिलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज परळी येथे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। यावेळी त्यांच्यासोबत भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे होते।
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांच्या मातोश्री रुक्मिणीबाई मुंडे यांची भेट घेऊन धीर दिला. काळजी घ्या असं आपुलकीनं सांगत मुख्यमंत्र्यांनी मुंडे परिवाराचा निरोप घेतला. नवी मुंबईचे पालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणल्यानं नवी मुंबईकरांनी तुकाराम मुंडे यांच्या समर्थनासाठी सेव्ह मुंडे आंदोलन सुरू केलंय. या आंदोलनातून आज काही नवी मुंबईकरांनी वाशी रेल्वे स्थानकाजवळ जमून वॉक फॉर आयुक्त हे अभियान राबवलं. संडे होया मंडे, आयुक्त हवेत मुंडे असे फलक हातात घेत या नागरिकांनी घोषणा दिल्या. मुंडेंसारखे प्रामाणिक अधिकारी नवी मुंबईत हवेत असं मत आंदोलकांनी व्यक्त केलं. चांगल्या अधिकाऱ्यांना मात्र काम करू देत नाहीत. मुंडे साहेबांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत, परंतु त्या प्रश्नांची उकल करण्यासाठी त्यांना संधीच दिली जात नाही. आज आहेत एका ठिकाणी, एका वार्डामध्ये आहेत, दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी दुसऱ्या वार्डामध्ये आहेत. म्हणजे ही तळमळ जी आहे आजपर्यंत कोणत्याच अधिकाऱ्यांच्या मध्ये आम्हाला दिसून आलेली नाही. निव्वळ ते चांगला कारभार कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई करतात आणि लोकांच्या हितासाठी काम करतात. हे यांना नको आहे का? हे असंच जर राजकारणी लोक करत असतील तर पुढच्या वेळेला यांना लोकांसमोर मत मागण्यासाठी जर जातील तर त्यांना म्हणावं तसा प्रतिसाद मिळणार नाही आणि त्यांना मग आपला बोऱ्या बिस्तरामधून घरीच बसावं लागेल, हे असं आम्हाला तरी वाटतं. आणि ही काही दिवसानंतर असा प्रकार घडणार आहे. नवी मुंबई महापालिकेचे कार्यतत्पर आयुक्त तुकाराम मुंडे यांना हटवण्यासाठी त्यांच्यावर सर्वपक्षीय नगरसेवकांनी अविश्वास ठराव आणण्याचं ठरवलंय. लोकप्रतिनिधींना आयुक्त नकोसे झाले असले तरी नवी मुंबईतल्या सामान्य जनतेला मात्र ते हवेच आहे. हा जो माणूस आहे याच्या कार्याने म्हणजे नवी मुंबईची सर्व पब्लिक एकदम समाधानकारक आहे. हे राजकीय जे काय पॉलिटिकल जे पार्टीज आहेत यांना याच्या मागून जाम त्रास होत आहे. यांना एक कुठल्या तरी एक याच्यात गुंतवून त्यांना हटवायचा हा प्रयत्न चालू आहे. म्हणजे अगदी चुकीचा आहे. ते खूप छान काम करतात. ॲक्च्युली नवी मुंबईसाठी त्या अशा लोकांची खूप गरज आहे आणि त्यांना मला नाही वाटत म्हणजे त्यांनी इथून जायला हवं. ते जे पण काय करतायत ते खूप छान करतायत आणि असे आयुक्त आम्हाला पाहिजेत. अशा आयुक्तांची गरज आहे आज. मुंबईतल्या भायखळा इथल्या जिजामाता प्राणी संग्रहालयात ठेवण्यात आलेल्या पेंग्विनपैकी एकाचा मृत्यू झालाय. दक्षिण कोरियातल्या सेऊल इथून हे खास 8 परदेशी पाहुणे मुंबईतल्या जिजामाता प्राणी संग्रहालय आणि उद्यानात आणण्यात आले होते. यापैकी एका मादी पेंग्विनचा मृत्यू झालाय. यकृतात संसर्ग झाल्यामुळे या मादी पेंग्विनवरती उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान पेंग्विनचा मृत्यू झाला. दरम्यान इतर 3 नर आणि 4 मादी पेंग्विन निरोगी असल्याचं सांगण्यात आलंय. थंड हवामानात आढळणारे पेंग्विन मुंबईत आणणं हे युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचं स्वप्न होतं. पेंग्विनना मुंबईतलं वातावरण मानवेल का, यावर त्यावेळी बरेच तर्कवितर्क लढवले गेले होते. प्रशासकीय अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून परीक्षेसाठी मुंबईत आलेल्या सायली ढमढेरेला रेल्वे पकडण्याच्या नादात आपले पाय गमवावे लागले. मुंबईमध्ये SISCची परीक्षा देण्यासाठी सायली पुण्याहून आली होती. परीक्षा देऊन ती परत जात असताना कल्याण रेल्वे स्थानकावर इंद्रायणी एक्सप्रेस पकडताना तोल गेला आणि ती रेल्वेखाली गेली. तिच्यासोबत असणाऱ्या मैत्रिणीनं तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत सायली रेल्वेखाली ओढली गेली होती. सायलीचा डावा पाय तुटला असून तिचा दुसरा पायही कापावा लागणार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. तिच्या उपचारासाठी लाखो रुपये खर्च येणार आहे. तो करणं शक्य नसल्याचं तिच्या कुटुंबियांनी सांगितलंय. दमदाटी आणि मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली या आरोपावरून लोणावळ्याचे नगराध्यक्ष अमित गवळी आणि नगरसेवक गिरीश कांबळे यांची चौकशी करावी असे आदेश वडगाव मावळ न्यायालयाने दिलेत. पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यातील राजकीय वातावरण गुन्हेगारी घटनांमुळे सध्या चांगलंच ढवळून निघालंय. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बापू भेगडे यांच्या खुनाचा कट उघडकीस आला. त्यानंतर काही दिवसातच तळेगावचे माजी नगराध्यक्ष भाजपचे सचिन शेळके यांचा दिवसाढवळ्या खून झाला. त्यातच आता जीवे मारण्याची धमकी दिली म्हणून लोणावळ्याच्या नगराध्यक्षांची चौकशी करण्याचे आदेश कोर्टाने दिले. मुंबईतल्या वांद्र्यात 8 मुलींना हॉटेलमधील खाण्यातून विषबाधा झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय. प्रणाली जाधव हिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तिच्या 7 मैत्रिणी आल्या होत्या. त्यावेळी या सगळ्यांनी केक पायपर या बेकरीतून केक आणून तो कापला आणि प्रणालीचा वाढदिवस साजरा केला. त्यानंतर पार्टी करण्यासाठी या 8ही जणी नजीकच्या हॉटेलमध्ये गेल्या. तिथे त्यांनी चायनीज खाल्लं, मात्र चायनीज खाताच या सगळ्या मुलींना उलटी चक्कर आल्यासारखं जाणवू लागलं. खबरदारीचा उपाय म्हणून या 8ही जणींना नजीकच्या VN देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. ज्या हॉटेलमध्ये या मुलींनी चायनीज खाल्लं ते बंद करण्यात यावं अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
अश्विनी एकबोटे यांनी अचानक रंगमंचावरच एक्झिट घेतली। काल रात्रीच्या या घटनेमुळे साऱ्यांना धक्का बसला। आज सकाळी 11 वाजताच्या सुमाराला अश्विनी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। अंत्यदर्शनासाठी वैकुंठ स्मशानभूमीत मराठी चित्रपट आणि नाट्य क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली। त्यापूर्वी अश्विनी एकबोटे यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी टिळक स्मारक मंदिरात ठेवण्यात आलं होतं। यावेळी अश्विनी यांच्या नृत्य अकादमीतल्या विद्यार्थिनींना अश्रू अनावर झाले। बैलगाडी विहिरीत पडून एका तरुणासह 2 बैलांचा मृत्यू झाल्याची घटना भोकरदन तालुक्यातील फत्तेपूर शिवारात घडली आहे। भगवान राऊत असं मृत्युमुखी पडलेल्या युवकाचं नाव असून तो भोकरदन तालुक्यातील बाभुळगाव येथील रहिवासी आहे। मात्र सध्या तो त्याच्या मामाकडे राहत होता। भगवान बैलगाडी घेऊन शेतात जात होता, मात्र बैलगाडीला झोंपलेल्या बैलाचा पाय घसरल्यानं बैलगाडीसह भगवान विहिरीत कोसळला। त्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर जमलेल्या जमावानं भगवानला विहिरी बाहेर काढलं, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता। जालना शहरातील बहुतांशी भागात महावितरण कंपनीनं बसवलेल्या ट्रान्सफॉर्मर भोवती संरक्षण भिंत नसल्यानं नागरिकांबरोबरच लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय। शहरातील संभाजीनगर, चमन परिसरासह अनेक भागात मुख्य चौक आणि रस्त्यांवरच महावितरण कंपनीकडून ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आलेत। मात्र या ट्रान्सफॉर्मर भोवती संरक्षक भिंत नसल्यानं अनेक वेळा शॉक लागण्याच्या दुर्दैवी घटनाही घडल्या आहेत। मात्र त्यानंतर देखील महावितरण कंपनीनं हलगर्जीपणा सोडलेला नसून अजूनही ट्रान्सफॉर्मर भोवती संरक्षक भिंत बांधलेली नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साई दरबारी हजेरी लावली आहे। यावेळी त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, कृषी मंत्री राम शिंदे होते। शिर्डीत भाजप पदाधिकारी बैठकीनिमित्त मुख्यमंत्री शिर्डी दौऱ्यावर आहेत। पदवीधर मतदारसंघ, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली। ईशान्य भारतातील राज्यांची गरज लक्षात घेता केंद्र सरकार आसाममध्ये 1 लाख कोटींचे रस्ते बांधणार असल्याची घोषणा केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरींनी केली आहे। नागपूरचे माजी खासदार बनवारीलाल पुरोहित यांच्या सत्कारानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनीही पुरोहित यांचा आणि त्यांच्या कार्याचा गौरव केला। तर आसामचा राज्यपाल म्हणून फक्त त्या राज्याचीच नाही तर सगळ्या देशाची सेवा करणार असल्याचं पुरोहित यांनी सांगितलंय। जोगेश्वरी आणि गोरेगाव रेल्वे स्थानकावरील नागरिकांची गर्दी कमी करण्यासाठी ओशिवरा रेल्वे स्टेशन बांधण्यात आलंय। या स्थानकाचं काम पूर्ण झालं असलं तरी ते सुरू झालेलं नाही। याच पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी या स्थानकाची पाहणी केली। या ठिकाणी आजूबाजूला असणाऱ्या नागरिकांना कोणत्या सुविधा पाहिजेत याविषयी काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। या स्थानकाला ओशिवरा हे नाव न देता राम मंदिर देण्यात यावं यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री यांच्याकडे मागणी करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। दक्षिण मुंबईतल्या काळा घोडा परिसरात आजपासून वीकेंड आर्ट गॅलरीची सुरुवात झाली। विविध क्षेत्रातल्या कलाकारांना आपली कला इथे सादर करता येणार आहे। सकाळी 9 ते संध्याकाळी 7 पर्यंत ही गॅलरी सुरू असेल। तुम्हाला तुमची कला या ठिकाणी सादर करायची असेल तर त्यासाठी पालिकेच्या वॉर्डातून 400 रुपये भरून परवानगी घ्यावी लागते। याचं उद्घाटन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं। रविवारी कुठे ना कुठे मुंबईकरांना फिरायला म्हणून ही जागा चांगली झालेली आहे। अर्थात पेडेस्ट्रियन स्ट्रीट म्हणजे चालण्या फिरण्यासाठी जागा आहेच, पण ते करत असताना मी विचार केला की आर्टला का नाही इथे एक वाव द्यावा आणि म्हणून BMC सोबत आम्ही प्रत्येक जो बॉक्स आहे तो BMCला 400 रुपये म्हणजे एवढं कमी किमतीत प्रत्येक आर्टिस्ट त्यांचं इथे येऊन कला दाखवू शकतील। मग कॉलेजेस वगैरे इथे बुक करू शकतील आणि हा 15 बाय 15चा बॉक्स आहे, 400 रुपयामध्ये बॉक्स बुक करू शकतील आणि आपली कला पूर्ण मुंबईला दाखवू शकतील। कुठे ना कुठेतरी हे रस्त्यावर कला आणण्याचा एक प्रयत्न आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।